महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडून या योजनेमध्ये 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल. यामध्ये वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदान याचा देखील समावेश आहे. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असल्यास ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली आहे त्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागेल. म्हणजेच की मित्रांनो ॲग्रीस्टॅक म्हणजेच की फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे. त्यानंतर KYC आवश्यक आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी काय करायचे आहे? कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16,97,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पहिल्या टप्प्यात 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 7.3 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे तर 9.93 लाख शेतकरी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकेचे असून एकूण 13,336 कोटींचा कर्जमुक्तीचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते अनुत्पादित म्हणजेच की NPA झाले असल्यास बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत दिली जाणार आहे. कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीच्या रकमेची माहिती असलेली पावती मिळेल. 31 मार्च 2026 पर्यंतच्या कर्जबाकीच्या लाभाची रक्कम DBTद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल. यानंतर या सर्व शेतकऱ्यांना बँकेमार्फत आगामी खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाची उपलब्धता होईल. योजनेचा 56 लाख शेतकऱ्यांना लाभ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये 32 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले जाणार आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून जवळपास 40,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारकडून ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असेल त्यांच्यासाठी विशेष तरतूद देखील या योजनेत करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी 2 लाखावरील थकीत रक्कम भरावी लागेल. सरकारकडून 2 लाखापर्यंतच्या रकमेचा विविध नियमानुसार भार उचलला जाईल. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो यामध्ये 2 कामे अशीच आहे की फार्मर ID म्हणजेच की ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे. फार्मर ID काढणे गरजेचे आहे मित्रांनो. फार्मर ID नुसार या आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही माहिती जर आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.